किंवा हा अनोखा संदेश या सांस्कृतिक व्यासपीठ करून देणारे उत्तर प्रदेशचे नियमावली तरुण तरुण आणि माझ्या हिवाळ्याचे अत्यंत माहिती विद्यार्थी मित्रांनी सर्वात प्रथम मला इथे तुम्ही बोलवलं माझ्या यशस्वी सन्मान केला याबद्दल मी आपल्याला तत्पर होईल. आजचा विषय हा सर्वांना माहिती आहे तो तुमच्या मनात घरातला आहे आपल्या हिवाळ्याचा संस्कार काळाची गरज आणि अशाची सुरुवात निश्चितपणानं मला बाबा ओळखांच्या कवितेला काळाची वाटे देखणे थे जे घरे देखणे थे जे घरे जे प्राण जळाचे आळसे गोर एकी सावळे या मोर नाचे सावळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे गवळे मंगलाने गंधळे समुद्राचे सोडे देखणे ती पाऊले जी धासवली चालली वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पडले मंडळी तेची डोळे देखणे कोणते सारा त्या सारा आपल्या नेत्रामध्ये पूर्ण होण्याचं सामर्थ्य तुमच्या बालकांच्या मुलांच्या फक्त यशस्वीता देणं ते बांधून देणं आपल्याला योग्य संस्कार देणं या काळाची गरज आहे. काही घटनांचा आढावा सुरुवातीला देते म्हणजे या विषयाचं गांभीर्य या विषयाची गंभीरता आपल्या लक्षात येईल. 9 वर्षाचा मुलगा आहे तो 9 वर्षाचा मुलगा आपल्या मोबाईलवरती एक व्हिडिओ पाहतोय आपल्या गोडीवर व्हिडिओ स्क्रोल करत असताना त्याच्यासमोर एक आत्महत्येचा व्हिडिओ येतो त्याच्या हातामध्ये टेप प्लेअर आहे आणि तो व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्या टेप प्लेअरला सगळ्याला पास करतो. व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने ती टेप प्लेअर ती बाजूने गेली आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला आवाज खूप होतो आणि त्या टेपच्या वेळेला जो आकार तो आपल्या गळ्याला वळतो आणि खिडकीच्या वेळेला मागे जीवनापासून होतो. 16 वर्षाचा मुलगा आईवडील ओरडतायत किंवा बापू म्हणून सांगतायत 95% गुण मिळवणारा मुलगा नराशाने आत्महत्या करतो. बापावरचा राग नाही तो सतत आपल्याला बोलतोय या एकाच भागाखाली बापाला एकटं राहतो. मुलगा आपल्या व्यायाम शाळेमध्ये डंबेल्स बनवून घेतोय आणि बापाची गवती फुटे बनतो तरीही त्याला शाश्वत नाहीये की आपले वडील गेले का. तो किचनमध्ये जातो किचनमध्ये चाकू आणतो त्या चाकून आपल्या बापाच्या अंगावर तत्पर शाकीशी मार करतो आणि पोलिसात स्वतः दाखवतो. औरंगाबाद आईवडीलचे एक प्राध्यापक आहे त्याचा मुलगा जो मुलगा त्यांच्या बालकांची चूक इतकीच आहे की ते आपल्या मुलाला सतत टोचून बोलतायत त्याला कटुवाटे असं बोलतायत आणि त्या रागाला तो मुलगा गेली 2 वर्ष सतत आपल्या मोबाईलवर क्राईम रेट पाहतोय क्रिमिनल पिक्चर चित्रपट पाहतोय की आपल्याला बापाला आपण मारावा म्हणजे पोलीस सापडणार इथपर्यंत जीव होतं पण दोघंही आईवडील आहेच त्यामुळे काही चीज आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटते ते आपल्याला मिळेल सगळी सुखसुविधा आहे पण त्या मुलाला मोबाईलमध्ये नेहमीच वेळ लागतो तो मुलगा वस्तू विकत होतो आणि मानव गतीचा उन्ही सावधानी डोळ्यातून जीवन यात्रा संपवतो. मगाशी बोलताना मॅडम म्हटल्या आणि सगळी फेब्रुवारीची एका व्यक्तीवरती तरुण इच्छा गरज अवस्थेमध्ये सापडलं ज्याला कपड्याचं भान नाही ज्याला भाषेचं भान नाही त्याला आपल्या वस्तू राष्ट्रीय गुन्हे विरोधाच्या आव्हानानुसार अहवालाचा दाखल झाला या आव्हानानुसार अशी माहिती समोर आली आहे की 2017-2022 या कालावधीमध्ये आपल्या भारत देशात 270 महिला कैद्यांवरती बलात्कार केले गेले. त्यांचा लैंगिक शोषण होतोय आणि हे शोषण तिथे अधिकारी तिथे जेवण घटस्फोट विनयभंग हे छान सगळ्यांना आपल्या सर्वांना त्यांच्या रोज आपण ते करत असतो. पावलावरती जसं शाळा उभ्या राहायला तसं आज धर्मश्रमांचं देव आहे
ज्या योगाने आपल्या हाताच्या बोटाला पकडलं, ज्या योगाने आपल्याला ते सारं सुंदर जग दाखवलं, त्याला सांभाळताना आपल्या मुलांना जड जाते. प्रीती हा सुंदर सांभाळ करा. सकाळी सकाळी आज दोन सुमाराला कल्पनू गप्प बसलेले नवरे मग लागलेमध्ये हळूहळू बोलता बोलता म्हणजे तुम्ही वाचाची वाढली धाकट्या हळूच म्हटला दादा आता एकत्र आपल्याकडे जमणार नाही, घराची वाटणी केल्याशिवाय घराचा प्रश्न नाही. विशेष म्हणजे बोलल्याला मी होकार दिला आणि तो पंचायत बोलवायला निघून गेला. बोलल्याला मी होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. 50 वर्षांपासून सारख्याच झालेल्या आपल्याला बल्ल्याकडे किती स्वप्न पाहिली होती, बल्ल्याकडे किती स्वप्न पाहिली होती, पोटाला चिंता काढून काढी काढी जमवली होती. झालं का सारं वाटून त्याचा खूप चांगला प्रश्न केला. थोडा हळूच अवघडल्यासारखा करून गेला. बाबांचा दवाखाना आता मला गेला. बाबांचा दवाखाना मला काही मिळणार नाही, त्याच्यात त्या बाबा माझ्याकडे तो आई. ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काहीच फाटलं. मंडळी ऐकून त्यांचं बोलणं त्या दोघांचं काहीच फाटलं. कोणत्याच कोणाला होतं की राग जन्मला वाटलं. 50 वर्षांचं दृश्य सारं म्हणजे समोर करून लागलं आणि त्या विठाला जवळच सांगू लागलं, अरे देवा असला दिवस गावला आणि तू आम्हाला पाहिलं नाही आणि पोटी पोरं देण्यापेक्षा आम्हाला वांझळ करायला नाही. ही तुमच्या आमच्या घरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये सत्य परिस्थिती आहे. आणि त्या मुळाशी जेव्हा आपण जाऊ तर या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की म्हणजे संस्कारांचा व्यवसाय यामध्ये पूर्वीच्या गोष्टी घडत नव्हत्या, इतक्या इंटेन्सिटीने घडत नव्हत्या ज्या आता घडतात. म्हणजे आपण जशी पण गोष्ट चुकतोय आणि ती चिंतनाचे याचा अवलोक आपण करायला पाहिजे. आज शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत, अनेक माध्यम उपलब्ध झालेली आहेत. लोक खूप शिकतात. हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी डिग्र्या पदव्या घेऊन बाहेर पडतात. कोण डॉक्टर होतोय, कोण वकील, कोण इंजिनियर, कोण शिक्षक, कोण प्राध्यापक, अनेक पेशी मुलं करतात. पण तोपर्यंत या शिक्षणाला शांतपणाची झाडं येत नाही, संस्काराची झाडं येत नाही, तोपर्यंत ते शिक्षण समाजाच्या उपयोगाला पडणार नाही. आणि म्हणूनच काय आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतोय, तोच शिक्षक आपल्या मेंदूची चित्रफित तयार करून तिला व्याख्या करतो. तोच वकील आपल्या बायकोमध्ये आपल्याला छळ करतोय. तोच डॉक्टर मातेच्या कुशीतली स्त्री अर्भकाची कडी अगदी अलगदपणे फुटतोय. ती शिकलेली आई 4 दिवसाच्या मुलीला सामाजिक कल्पनावर करायला तुम्ही पदार्थी सहज होते. सख्या भाऊ आज आपल्या डोळीवरती लागतात. गुन्हेगारीचं मान वाढले. समाजामध्ये आपण बघतोय जात पातळीवरून आरक्षणावरून आणि संधी जाळखोर आंदोलन उपोषण करतात. भ्रष्टाचाराला मला सहा समाज करून काढला. मोठमोठे अधिकारी आज लाज परिषद आले. कुठं सांगतो आपण कुठं जायचं आपल्याला त्याचे मान आपण जोडलेला आहे. हा समाज शांत म्हणावा, हा समाज शिकलेला म्हणावा, हा प्रश्न निश्चित मला असं नेहमी वाटतं की शिक्षण आणि विद्यार्थी यांचं नातं खूप घट्ट असावं. विद्यार्थी समाजाचा नातं एकदम घट्ट असावं आणि या दोघांनी हातात हात घालून समाज प्रगतीचा एकच माणूस असावा. पण वास्तविकता थोडी नाही. आणि म्हणून गरज आहे की संस्कार. राम तयार झाल्यानंतर योग्य वेळी त्याच्यामध्ये बी टाकणं. जग यावरून उत्तम धान्य येतं, जे आपण वर्षभर पोट होतं तो धनी मार्ग केलेला संस्कार. संस्कार म्हणजे मोठ्यांचा आदर, लहानांचा आदर म्हणजे संस्कार. पाषाणाला भाव भाव त्याला दैवत्व वाटत काढणं म्हणजे संस्कार. एका अशिक्षित आरामी व्यक्तीला संकट आली तर अनुभवी असणाऱ्या व्यक्तीनं त्याला काही अनुभव विचार सांगणं तर संकटाला बाहेर पडण्याचा मार्ग असतो म्हणजे संस्कार. मोठ्या डोळे कोणत्या शब्दाचा वापर करावा म्हणजे संस्कार. विनोबा भावे म्हणतात की भावना जी माणसाच्या जीवनाची अभिरुची आहे ती व्यक्त करणं म्हणजे संस्कार. आणि त्यामुळं सगळ्यात शेवटी संस्काराची व्याख्या मला सांगायला आवडेल की जगमान्य
डोळ्यातल्या भावना इतरांना डोळ्यांच्या मागे सांगितल्या जाते. डोळ्यांची भाषा त्या काळामध्ये करून डोळ्यांची भाषा ही तशी वैश्विक ग्लोबल भाषा आहे. म्हणजे गंभीर मला सांगावं असं वाटतं की जर एखाद्या सांगलीवर बसलेल्या मुलीनं अमेरिकेतल्या मुलाला इथून डोळा मारला तर त्याचा अर्थ त्याला कळेल नाही निश्चितपणे. आणि अमेरिकेमध्ये एखाद्या मुलानं इकडच्या मुलीला डोळा मारला तर त्याचा बाप दोन डोळे घेऊन येत नाही. डोळ्यांची भाषा ही वैश्विक भाषा ग्लोबल भाषा आणि ही भाषा जाणारा एकही कोणा करायला चलावा यायचे माहिती आणि म्हणून संस्कार कोणी करावा संस्कार आम्ही करावा. कारण आईनं मुलाचं नातं हे पद्धतीने भाग वेगळा आहे. आईचं हृदय कोमल आहे. ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये भाव जाणते. त्याला भूक लागली त्याला अंगाला झोप आली त्याला काहीतरी त्रास होतोय. मुलाला खूप बोलता येतं पण आईला कळतच नाही. त्या लेकराला कळतंय आपल्या आईच्या डोळ्यामध्ये भाव काढा. आता आपल्याला वाचणार आहे का उठून घरातून खाली कपाटातून खायचं परवाना नाही हे सुद्धा लेकराला कळतं. आई लेकरू डोळ्यांची भाषा बोलते म्हणून संस्कार हा आहे. आईने मुलाचं नातं वेगळं आहे. आता सांगितलं आईचं हृदय खूप कोमल आहे. या पुस्तकावरती परमेश्वराच्या रूपात बोलत असेल तर एक मिळवून आणि म्हणून कोणी म्हणत असेल कोणी वृक्षाकडे जाऊन कसा ज्ञानप्राप्ती होईल. कोणी म्हणत असेल हिमालयात जाऊन तपश्चर्या करा ज्ञान साधना होईल. पण मी सांगतो आयुष्यभर केलं तर आईच्या सावलीत फुटतो गेला. आईच्या सावलीत गेला. जगातल्या सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त करायच्या इतकी ताकद त्याच्या विचार इतकी ताकद त्या आईच्या संस्कार. पण आज झाले काय मॅडम आपली आई व्हॉट्सअप वगैरे पुन्हा मुली आहे. आमची आई आज मुलांना रानोमाळ रील्स करत नाही. मग मुलाला सांगितलं होतं आणि त्याला सांगितलं राबवला हा खरं तर पूर्वीच्या काळी पण माहित आहे की जुनी लोक जे आहेत वयस्कर लोक आहेत त्यांना माहित आहे की त्यांची सकाळ ही आईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकून लहान मुलं म्हणायची की आईच्या जात्यावरची ओवी आणि त्या जात्याची दोन्हीच्याही मिलनातून कोणीतरी निर्माण व्हायच्या ज्याचा प्रबोधनही असायचं. ते प्रबोधन प्रभातकाली रामकाली त्या मुलाच्या कानावर त्यातून त्या मुलाला जाण पहिली माझी ओळी दे मागला मला हात जोडून यातून मानसकार आई म्हणते ओळी सकाळी पाते सरळ ओळी अडली जात्यात उद्या जन्माचा उन्हाळा कळ सोसून जावं. आज बघा जगात काय असतं मुलाला कसं उठवलं जातं. अरे काय उठतोस काय वाजले की बघ शेजारची सगळी मुलं तयार झाली तर तुझ्या मागवलं नाही. शाळेची स्कूल बघा गावापर्यंत आली तरी अजून तयार नाही. मूर्ख मुला गाढव मुला रामवरती मुलाच्या काळावरती कोणते शब्द पडतात हा सुद्धा मंडळी एक संस्काराचा भाग. पूर्वी आई मुलाला म्हटल्यानंतर नाही मर प्रभाते मनी रामचरित्र करार वरते लक्ष्मी करमती सरस्वती करमुनी गोविंदम ब्रह्मादे परमेश्वर. उठल्यानंतर 12 वेळ नमस्कार घाल तरच आरोग्य वृद्धी होईल हे आई आपल्या मुलाला सांगायची. मुलाला आठवून आवडून बाहेर येईपर्यंत आई सकाळच्या जात्यावरती छानशी भाकर ताजी भाकर करायची आणि त्या भाकरीचा बळीचा न्याय त्या मुलाला बोलायची. त्यावेळी काय मॅडम ब्रेड टोस्ट बटर पाव हा काय फळ दिला नव्हता. ताजमध्ये सात्विक अन्न ग्लासवर यायचं. आल्यानंतर सुद्धा ते ताट लगेच खायची मुखाला मुलाला नसायची. आई म्हणायची मन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम दीक्षादेवी सुभागे. मुठी हा सगळे करारा विचार कशासाठी आलं म्हणजे अन्न सेवा अशी देश सेवा मिळावी मला हातून त्यासाठी मला शक्ती दिली.
आई गावात म्हणूनच की काय ज्ञानेश्वर माऊली म्हणू शकले हे विश्वच माझे माझी मते असणार आपली मते स्थिर असली पाहिजे हे विश्व असलंच आणि म्हणून हा संस्कार काही सहजतेने येणार गोष्ट नाही त्याच्यासाठी एक बैठक आहे ती बैठक त्यांच्या गावात होती म्हणून ते पोहोचणं श्यामच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना परिचय श्यामच्या आई म्हणजे साने गुरुची आई साने गुरुजींना सांगले बा झाडावरची फुलं म्हणजे ती त्याची मुलं आहे कारण ती झाडं त्याला जीवन पाच आहे झाडाच्या मांडीवरती फुलं खूप चांगली फुलतात आणि म्हणून कधीही मिळलेल्या काळात नको पूर्ण फुललेलं फुलं देवसाठी आम्ही झालं आई मुलाला सांगते की ते कोण होण्याचा चांगलं काम करावं आणि वाईट काम त्यागावं चांगलं काम करताना लाजू नये पण वाईट काम करताना लाजावं ते त्यागावं ब्रह्माने तुझ्याही करुणा करावी समाजाच्या हिताने आपलं कल्याण सांगलेलं आहे साधू संप्रदायाला तत्वज्ञान ते नागपूर होतं जे आईच्या मुखातून सांगून आई बदल कसं माझ्या पायाला घाण लागेल माझे ओले पायाला बाहेर लागून येऊन तुझा बदल कसं त्याच्यावरून जातो असा हट्ट शांत करतो आई लेकराचा हट्ट पूर्ण करायला म्हणलाय हट्ट पूर्ण केल्यानंतर आई लेकराला जवळ घेते आई म्हणते बाळ आज पायाला घाण लागू नये म्हणून जी काळजी घेतलीस ना तीच काळजी म्हणजे तुझ्या मनाला मनाची घाण ही संकल्पना त्या छोट्याशा श्यामला त्या अक्षर कळीत नसेल पण आम्ही ती गोष्ट आणि म्हणून संस्कार संस्कार हा छत्रपती शिवाजी राजे 9 वर्षांचे होते अवघ्या 9 वर्षांचे ते बेंगळूरला राहत होते त्याबरोबर त्याच वेळी त्यांच्याबरोबर शहाजी राजे होते राजमाता जिजाऊ होत्या आणि जिजाऊला रोज आपल्या लेकराला झोपता नाही तुकाला ग्लास देण्याची सवय तो तुकाला ग्लास घेऊन राजमाता जिजाऊ राजांच्या मागे गेल्या आणि पाकात तर का पलंगाकडे थोडी टाकी पडली महाराजांच्या वाड्याला येऊन मारले आईने ते पाहिलं आणि आई राजाला विचारलं शिवा इतक्या आधी तुम्ही बाहेर गेला राजा उत्तर देतात हो अवसर बाहेर गेलो आईला दुसरा प्रश्न करा असतो कुठे गेला शिवा आधी निर्मळ आमच्या माणूस सांगतात अवसर शेजारी नृत्याचा कार्यक्रम सुरू होता आणि नृत्याचा कार्यक्रम पाहण्यात गेलो मात्र 9 वर्षाचं लेकरू जर नृत्याचा कार्यक्रम पाहत असेल तर माझ्या स्वप्नात ईश्वराचे कधी होत नाही हा विचार आईच्या मनात स्पष्ट झाला आईच्या अक्षरी शोभाला काही बोलला त्याने त्याला दुधाचा ग्लास दिला आणि शोभाला सुखी घातलं पण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर राजमाता जिजाऊ शोभाला घेऊन विजयनगरला गेल्या हंपीचे साम्राज्य टाकतात 21 दिवस राजमाता जिजाऊला आपल्याला लेकरांना हंपीचे साम्राज्य दाखवत आहे आणि 21व्या दिवसाच्या संध्याकाळी एका टेकडीवर ती दोन पाण्याने उठले राजमाता जिजाऊ आणि आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये स्वप्न म्हणते आणि म्हणते राजे 250 वर्षांपूर्वी इथे एक साम्राज्य होतं ज्या साम्राज्यात कधी तुम्ही उपास ठेवले ज्या साम्राज्यामध्ये स्त्रियांवर अन्याय झाले नाही अत्याचार झाले नाही त्यांचं मुंकू ओळखत होतं त्यांचं डोळं म्हणत होतं शेतकऱ्याच्या शेताच्या भाजीला लेखा हा चालवा असं साम्राज्य तुम्ही आपल्या महाराष्ट्रात सुरू करा ऐकलं संस्कार स्वप्न म्हणजे काय हे शिवायला त्या अक्षरी कळलं पण तरी सुद्धा ते लेकरू आपल्या हाताला दोन मुठी आवडलं मातेला स्पर्शी होतं आईच्या नजरेला नजर ठेवलं आणि आई सर्वांना सांगतं होय आऊसाहेब आम्ही तुमच्या नजरेत पाहतो आई ती ताकद काय आता काय सांगतो काय होतं सांगा IT इंजिनियर हो एखादी मुलगी IT इंजिनियर कर तिला
लेकरू मृत्यूच्या दाण्यात चाललंय, आईला कळतंय. राजा आईच्या चरणांना स्पर्श करायला गेले. आई म्हणते यशस्वी हो. आग्र्यामध्ये गेल्यानंतर लाखोंची खानवळ झालेली आहे, कारण तिथं मुली सत्ता आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा आग्र्याला जाताना आई शिवरायांना म्हणते यशस्वी हो. अहो लाखात एक करायचा, लाखाचा पोशिंदा करायचा संस्कार आईच्या टाकले. आईचा संस्कार काय करू शकतो, तो बघणाराही वस्तू करू शकतो. हे सगळे आपल्या आपल्या जवळ झाले. विवेकानंद जेव्हा लहान होते त्यावेळी सगळी मुलं एकत्र खेळत होती आणि खेळता खेळता ते एकमेकांना विचारत होती की तू मोठीपणी कोण होणार, तू मोठीपणी कोण होणार. कोणी म्हटलं वकील होईल, कोणी म्हटलं मी डॉक्टर होईल, कोणी म्हटलं मी शिक्षक होईल. पण तो छोटा नारायण संवाद आनंद होईल, टाकेवाला होईल. आणि ते सगळे मुलं त्याच्याबरोबर कोण असतात. काय तुझं स्वप्न, तू टाकेवाला होणार. आणि हे सगळं माझं घरातून माता भुवनेश्वरी म्हणतात. माता भुवनेश्वरीला प्रचंड आध्यात्मिक सुरू झालं. आणि हा सगळा प्रकार पाहते, बाहेर येते, आपल्या लेकराला उचलते आणि लेकराला तेव्हा विचारते खरंच काय तुझ्या टाकेवाला लेकरू सांगतं, अंग्रेजीला सांगतात हो आहे, मला टाकेवाला खूप आवडतो आणि मला टाकेवाला आवडतो. हे ऐकल्यानंतर माता भुवनेश्वरी लेकराला घेतात, आपल्या पोरी जातात आणि भिंतीवरती लावलेला तो श्रीकृष्णाचा फोटो दाखवतात. ज्या फोटो श्रीकृष्णाचं सारं त्याच्या वगैरे आईच्या संस्काराचं एक बीज काय होऊ शकतं. 1 सप्टेंबर 1893 घटना, ज्या दिवशी आई विवेकानंदांना संस्कार देते, संदेश देते, तुला टांग्याला व्हायचे ना श्रीकृष्णाचा विश्वासाचा अर्थ करणार. आणि मग आपल्या सगळ्यांना विवेकानंदांचं जीवनचरित्र काय माहिती आहे की ज्याच्यामध्ये विवेकानंदांनी हिंदू धर्माची पराक्रम, अध्यात्म या साऱ्याचा विश्वास घडवला आणि ते टांगेवाले झाले, सारथी झालं, पण त्यांनी विश्वास केले. आईचे संस्कार काय करू शकतो, आईच्या संस्कारात काय लागलं. आठवडी गेली ही ताकद शेकडो वर्ष झाली शिवाला जाऊन एक शिवाला नाही करू शकला, कारण त्याच्यासाठी गरज आहे राजमाता जिजाऊंची. आईचे वेळी संस्कार करतो, शिक्षण करावे संस्कार. आम्ही त्या रोज नावाला एक ज्येष्ठ लेखिका, त्या लेखिका कलकत्त्याला कालिका मातेच्या दर्शनाला जायच्या आणि कालिका मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या लहान होत्या, 8 वर्षाच्या असतील त्या. त्यांनी पाहिलं की दर्शनाला आलेल्या असंख्य मुलींच्या अंगावरती खूप सुंदर सुंदर दागिने, जे दैजिक मान आहे, आणि तिच्या अंगावरती काहीच नाही आहे. हे पाहिल्यानंतर ती घरी येते आणि आपल्या वडील श्री मोहन होते यांच्याकडे हट्ट करते की मला सुद्धा असे झाले हवे. ते ठीक आहे, जे चढवतात चढवतात नेत्र दिसवतात. श्री मोहन होते त्यावेळी शांती केंद्रामध्ये शिक्षक होते आणि त्यावेळी शिक्षकांना काय सांगवा येतो आणि वाचता येतो रोज काय नव्हतं. 122 रुपये असा काय पॉईंटला त्यावेळी नव्हता. त्यावेळी काय मिळायचं, त्यावेळी मिळायचं वर्षाला पूर्वी जास्त कपड्याचे 2 जोड, 2 वेळेचं पोटभर आणणं आणि वाचण्यासाठी पक्का पुस्तक. डोक्याची श्रीमंती, बुद्धीची श्रीमंती त्याला महत्वाची होती. प्रवाहाच्या श्रीमंतीपेक्षा आणि हे श्रीमंत लगेच लक्षात कसं पूर्ण करणार, त्यांचा काही इलाज चालेल ना. आणि मग त्यांनी आपल्या लेखीला घेऊन इथे शांती केंद्रामध्ये आणि दारोला म्हणतात पुढे मुली लागण्याचा हट्ट करते आणि ते देण्यास निवडून होता तुम्ही समाधान करावे. ऐकल्यानंतर तिच्याही पेक्षा वयानं मोठा असणाऱ्या मुलीला बोलवतात आणि तिला सांगतात की हिला घेऊन जा आणि हिला सुंदर फुलांचा माळा मिसळून तिच्या वेणीमध्ये शिवणीचा माळा घ्या, तिच्या गळ्यामध्ये मोगऱ्याच्या प्राजक्तांचा माळा घाला आणि तिला सुंदर सजून माळा असतो. तासाभरानंतर कालिका बोस त्या सुंदर सजलेल्या अवस्थेमध्ये फुलांनी सुगंधित झालेल्या अवस्थेमध्ये लागले आणि ते पाहता क्षणी थोडे काढून म्हणतात आता तुम्ही फार सुंदर दिसता. हे सौंदर्य कुठल्या लाखोंची चिंता दागिन्यांना सटाकी
आम्हाला शिक्षक गुरु मागवला आम्ही त्या गोष्टी केल्या आम्ही तुमच्या काळामध्ये आपण चरित्र आपल्याला लक्षात येईल कुठलाही कार्य आम्हाला त्याचे भाव त्याला कधीच झाले शिक्षक गुरु संस्कार करतो आई संस्कार करते शिक्षक संस्कार करतो मुलाला किती पालन करत आपल्या मुलाला किती पालन करत प्रत्येकाच्या मुलाला तीन पालक प्रत्येकाच्या मुलाला प्रत्येकाच्या मुलाला जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला तीन पालक एक म्हणजे आई एक म्हणजे वडील आणि तिसरा पालक कोण तिसरा पालक आहे मूळ जन्माला आल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला लढायचं आहे हे तुम्ही त्याला शिकवत बाहेर आल्यानंतर वातावरणामध्ये असं ठेवावे त्याला फक्त ऑक्सिजन घेणे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून तुम्ही शिकवत या दोन कोट्याच्या कोटीच्या मध्ये आवडलेला हा मेंदू कसा चालवावा आणि तुम्ही नाही त्याला शिकवत त्याला शिकवतो निसर्ग आणि म्हणून कुठल्याही बालकाला तो बालक भूतला गेलेला त्याला तीन पालक एक आई एक मुल वडील आणि निसर्ग निसर्गाला फार विश्वासानं ही बालक तुमच्यापासून बोललेली आहे पॅरेंटिंग इज युअर चॉईस पालकत्व ही तुमची होती आहे तुमची आवड आणि म्हणून तू पालक झाला ते मूळ तुझ्या आईने नंबर लावायला आईला जन्माला लावला आणि त्यामुळे त्याला चांगले संस्कार दिले समाज हिताच्या सवयी त्याला लावून होती तुमची नैतिक जबाबदारी असते मला वाटतं आई कसा संस्कार करते पाहिला गुरु कसा संस्कार करतो पाहिलं बाप कसा संस्कार इंदिरा गांधींना शिक्षणासाठी पाठवलं असताना नेहरू बाबांना सांगतात ती माझी मुलगी आहे म्हणून माहिती होतो तिला पडेल काम करू द्या इतरांच्या गुणाप्रमाणे तिला बसकर नसू द्या टाका होऊ द्या झाडू काढू द्या सगळी काम करू द्या आणि एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे ज्या परिस्थितीतून माणूस शिकतो ती परिस्थिती त्या माणसावरती खूप मोठे संस्कार करते
आपल्या आईसोबत नसोबाच्या वाडीला जातो. नसोबाच्या वाडीला गेल्यानंतर तो तिथे असंख्य दुकान पाहतो, पण सगळ्यात आधी त्याचं लक्ष जातं ते एका बुक स्टॉलवर. तो परत त्या बुक स्टॉलपर्यंत जातो, असंख्य पुस्तकं पाहतो, काही गोष्टींची, काही कथांची, काही कवितांची, काही गाण्यांची, काही यादींची. ही सारी पुस्तकं पाहिल्यानंतर त्याचा आनंद गगनामध्ये असतो. ही सारी पुस्तकं मी घ्यावी आणि दिवसभर वाचून काढावी असं त्याला वाटायला लागतं. पण या सगळ्या पुस्तकामध्ये त्याची नजर फिरते त्या पुस्तकावर, ते म्हणजे जादूचा राक्षस व लहान. तो राक्षस कसा असेल? माझ्या कल्पनेमध्ये जसा आहे तसा असेल का? असं विचार त्या मुलाच्या मनात करतो आणि पुढे येऊन तो मुला त्या काकाला विचारतो, काका हे पुस्तक कितीला? त्याचा वेश पाहून तू दुकानाला म्हणतो, तुला काय करायचंय? नाही मला ते विकत घ्यायचं. त्याची किंमत किती आहे? दुकानदार सांगतो 4 आणे. लेकरू परत आपल्या आईकडे जाते आणि आईला सांगते, आई आज मला खाऊ नको, आज मला खेळणं नको, मी कुठलाही हट्ट करणार नाही, तुझ्यासाठी नवं एक शिराची पाठी मी घेऊन टाकेन, तुला स्वयंपाकासाठी सर्व भांडवल आणून देईन, पण मला पुस्तक दिसली. लेकरू आईला वाटतं, आई विचारते कितीला? लेकरू म्हणतो 4 आण्याला. अरे आईची गाडीचा भरभर कागद करून आपण त्या भाकरी करून खाली मारसं आणि 4 आण्याच्या पुस्तकावर गाळलं तर संध्याकाळच्या पोटाची भूक भागवली आणि पोटाची आईची कशी गाळली. या आईचं उत्तर आलं त्या मुलाचं मन खिन्न होतं. बघू पुढच्या वारीला त्या एकाच वाक्यावरती चढून तो मुलगा कधीच वाटला. तो पण वाटेतून जाताना त्याला फक्त जायचा राक्षस आणि मला म्हणतात की वाचन संस्कृती लोक पावली कमी झाली हा लोक तो राक्षसाच्या डोक्यामध्ये आहे. आणि मग आईकडे पैसा नाही म्हटल्यानंतर आपण कष्ट करूया, काम करूया, कधी कधी जगूया, ते पुस्तक घेऊन मग ते वाचूया, वेगळा करून जातो त्या पद्धतीने वाचतो. डोक्यातली विचाराची ज्ञानाची भोगाची पोटाची त्या दोन्ही मिळवण्यासाठी तो मुलगा कसं चिखल राहतो, उकीर करतो, पडलेले काम करतो, पंचर काढतो, कंपाऊंडरचं काम करतो, धूळ पाणी करतो, पोटावरील भुकीची आग विझवण्यासाठी दुधाचा नैवेद्य सुद्धा राहतो. कसं की नळाला तोंड लावून आम्ही पाण्याला राहतो, फुलाला पण वाचून खातो. पण या सगळं करत असताना तो वाचून थांबतो. या दरम्यानच्या काळामध्ये तो असंख्य शेकडो हजारो पुस्तकं वाचतो आणि बुद्धी सुरू. एक गरीबाचा मुलगा मुख्य प्रवाहामध्ये येतो. त्या प्रवाहामध्ये गंभीर उभा राहतो, अनुभव घेतो, आपली कार्यक्षमता सिद्ध करतो, पुढे एक चांगला पत्रकार बनतो, संपादक बनतो आणि या मुख्य प्रवाहामध्ये येतो. ही जितकी वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये मित्र. आणि म्हणून मी म्हणते वाचलं पाहिजे. हे कळू दे ना तुझ्या मुलांना. अवधी मोठी घडणारा जग आहे, तुझं कळून घ्या. किती संघर्षात लोक उभी राहिली हे कळू दे ना त्यांना. पुस्तकं फार मोठे संस्कार करतात. ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, ज्याला व्यवस्थेने भूगोल दिलेला नसतो, ज्याला व्यवस्थेने वर्तमान दिलेला नाही, ज्याला व्यवस्थेने भविष्य दाखवला नाही, या साऱ्यांना फक्त ग्रंथ आणि ग्रंथच इतिहासाचा वेळ घेऊन गेला. ग्रंथस्थांना त्यांना भूगोल समजावून सांगतात. ग्रंथच त्याला वर्तमान मिळवण्याचं गोळ आपल्याला मित्र ग्रंथच आणि पुस्तकच भविष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी हातामध्ये नेमणुकी पंथी देतात. आणि म्हणून पुस्तकाची जी माणसं घडली ती आपल्या मुलांना कळली पाहिजे आणि मुलांनी पुस्तकं वाचू पाहिजे, स्वतःने शिकून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मुलांना वाचलं. पण आज आपल्याकडे असं होतं का अनेक प्राथमिक शिक्षिका आहेत आणि अनेक सुदैव आहेत. 3री पासून मुलाला मंजूर सुरू होतं. मुलाला वाचायचं नाही. स्कॉलरशिप 7वीला स्कॉलरशिप 9वी गेल्यावर अजिबात आपल्या मुलं लावली आहे. 10वी गेल्यानंतर वाचायचं वस्तू मुलं 11ला गेलं. 11वी तर हिंदू वाचायचं का? पुढच्या वर्षी 12वी बोर्डाची परीक्षा आहे. टीव्ही बंद आहे, सगळं बंद आहे. काय पेपर वाचतो,
एंट्रन्स सीट झाल्यानंतर तरी वाचावं नाही का? मेडिकलचा अभ्यासिक काय की तो वाचताना डोक्याजवळ होतो आवाज आणि म्हणून ही परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण मागवताना पालकांच्याकडे येतात काय करावं म्हणून वाचत असून नुसता टीव्ही पाहतो नुसता मोबाईल पाहतो. माझ्यासाठी तिला विचारते एक सांगा आपण तुम्ही काय वाचता काय वाचता तुम्ही कुठल्या प्रकारचं वाचन म्हणून चालू आहे हा प्रश्न पालकांना विचारते पालक भिन्न होतो आणि म्हणून मला सांगायला लागले की संस्कार ही कृती आहे ती काय टॅबलेट नाहीये. आता खाली संध्याकाळी संस्कार लावत ते काही सिरप नाहीये. खोकल्यासारखं दोन प्यावं खोकला निघून जावा तसे आपल्या प्यावून तरुण सिरप निघून जातील आपण संस्कार घेऊ. संस्कार ही कृती आहे जी कृती पालकांनी करायला गरजेचं आहे पालकांनी करणं अपेक्षित आहे. तुम्ही जे करणार तेच तुमची मुलं करणार. वडील आपल्या मुलाला छोट्या समोर करायला सांगायला आणि इकडे पाच पाच दिवसभर करायला इतकं प्रचंड नव्हतंय मग ते खूप पडतंय झडतंय प्रसंगी आईने जाऊन गरजेचं करत आलं काय गरजेचं आहे. पण लेकरू इतकं बिघडलं बाप याच्या वेळी त्याला बोलावतोय आणि रडायला सुरू करतोय. हे पाहिल्यानंतर वडील बघतात आणि म्हणतात आपलं माझ्या बाळाला काय झालं ते काय घडतंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं प्रत्येकाच्या घरात ते काय घडतंय तर आईनं मानलं बघा आई मानलं माझ्या पोराला आई मारतेच ती मारतेच कशी बघतोच म्हणून तो आपल्या लेकराला उचलून घेतो ते दोन पापे घेतो आणि हात येतो आज एका क्षणी आई तिच्या समोर पापे येते आणि म्हणते की तुमचं काढतं पाहिजे तुमचं तिला काय म्हणतो तुमचं काढ तो पोराला कळत की आपण वाचलं हे तुमचं काय तुम्ही सांभाळा प्रचंड तत्व बरोबर राहिलेले मला आणि मग हा सगळा संवाद झाल्यानंतर सेटलमेंट काय होते काय होतं सेटलमेंट आईने तुला किती मारले 3 गरजे मारले मग आपण आईला किती मारायचे 6 मारायचे. त्याची मुलाचा हात बाळाच्या हातावर घेतो मुलगी आवडतो आईला आपण जाते आणि का वाढ Who teaches? कोण शिकवले आई ही दोघांनी मिळून मारण्याची गोष्ट आहे दोघांनी मिळून प्रेम करण्याची गोष्ट आहे कोण शिकवले आणि म्हणून तुमचे संस्कार तुम्ही जे शिकवणार जे करणार तेच तुमची मुलं करणार. मुलाला दाखवा ना छत्रपती शिवाजी महाराज मुलाला दाखवा ना राजमाता जिजाऊ वैसावे श्री सखी राजलक्ष्मी जिजाबाई येसूबाई सावित्रीबाई 2 दराचा काळ करून डोक्यात विचारांचा सराव करणारे संत रायबाबा दाखवा ना आपण होती हेच म्हणजे 24 तास ते मुलं कार्टून लावून बसतंय टीव्ही समोर मग कार्टून बघणारा कोणत्या विषयात कार्टून होईल हे सगळं भविष्यवाणीची गरज आहे का काय गरज तुमचं लेकरू जर कार्टून बघत असेल तर ते पुढं कार्टून सोडून हे सांगायला आपल्याला आकाशवाणीची गरज नाही भविष्यवाणीची गरज नाही ते कार्टून बघा अहो भविष्य तुम्हाला छोटा बघताय बघताय की आपल्या गावात आणि आपण आमच्या आपल्याला लावून देऊ तुम्ही जे करणार तेच आणखी एखाद्याकडे काढाय जर आपण कोण मुलांना आपल्याला सांगायला गेलं की आपण लगेच म्हणतो काय म्हणतो असं लहान आहे आपण त्याला काही समजत नाही समजा हळूहळू उमजलं हळूहळू 16 वर्षाचा पोरा झाला म्हणून ते लहान आहे आणि म्हणून लेकराला लहान समजतो अजून ते लहान आहे लेकराला समजत आहे त्याला नाही समजत एक गोष्ट मला प्रश्न केला विश्वास 16 वर्ष आपण धोक्यात बनतो पण त्या 16 वर्षी संस्कृत मध्ये भाषेत बदलला म्हणून प्राकृत भाषेमध्ये आलं ज्ञानेश्वर साहेबांनी प्रकट लागला आणि मराठी माणसाच्या जन्मात तोडगोडीला अवघ्या 16 वर्ष त्याचं वय लहान होतं होतं नाही 14 वर्षी भूषण सारखा ग्रंथ विचार छत्रपती संभाजीमध्ये 21व्या वर्षी त्याला राहायला जातात त्याचं वय लहान आहे
मग गाव वाढायचं म्हणजे काय करायचं? जगायचं चालतं. आमच्याकडे खूप प्रमाणात पालकांची आहे. समाजामध्ये खूप प्रकारचे पालक आपल्याला पाहायला मिळतात. दोन प्रकार असतात. हे असतात ते सध्याचे कूल मोमेंट कूल, आणि इकडे प्रकार आहेत ते अँग्री मोमेंट आहे. कूल काय करतात? मुलांना काहीही करू दे, काही करू दे, त्याला काही करायचं तो असं झालाय, तो खूप लहान आहे, त्याला काही होता नाही, तो रडता नाही, काही नाही करू. मुलाला वाटतं की आपण काही केलं तर चालते, आपल्याला तुम्ही बरोबर दुसऱ्या प्रकारे पालक होते. ते पालक काय करतात? पोराचं चुकलं, काय चुकलं विचारायचं नाही, सुरू एक फटका, दोन फटके, अहो पटक्यानं आपल्या लेकराला कोणतरी पालक करायचं आहे. समजलं का? काय सांगतो तुम्ही अजून? त्याचा परिणाम आपल्याला नाही का समजून घ्या. कुठे बसणार, मुलाशी संवाद साधावा, मुलाशी विचार करावं, त्याच्या समस्या काय आहे समजून घ्यावा, आणि पद्धतीचं मार्ग आपण नाही करू शकत. म्हणून भाव करायचं म्हणजे काय करायचं? भाव करायचं म्हणजे संस्कार करायचं. पक्षी आणि प्राण्यामध्ये सुद्धा जे बालक आहेत त्या बालकांचं तुम्ही निरीक्षण करा. असं म्हणतात पालकत्व हे गरुडाकडून शिकावं. पालकत्व असं असतं हे गरुडाकडून शिकावं. काय गरुड? नर गरुड आणि मादी गरुड आणि त्याचं पिल्लू हे एका घरट्यात राहत असतं. ती मादी आपल्या पिल्लाला काही दिवसानंतर घरट्यात खाली करते आणि ते बघून तिचं वाटं पहा पिल्लू हे घरट्यापासून जमिनीवरती पडेपर्यंत किंवा खालच्या पाण्यामध्ये पडेपर्यंत ती लेकराला सांगते, उघड तुझे पंख, घे हे भराई तुझ्या पंखात दोन. अहो ते लेकरू असते, त्याला पण भर काय पडणे गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली येऊन पडलं. तेवढ्या बरोबर न तिथं पोचतो, त्या पक्षाला उचलतो, त्या पिलाला उचलतो आणि पुन्हा घरट्यामध्ये आणतो. मादी गरुड पुन्हा त्या पिलाला खाली येतं, ते घे भराई तुझ्या पंखात दोन. हा कार्यक्रम जोपर्यंत चालतो तोपर्यंत त्याच्या लेखनाचा पंखात गोळ येतो. मला वाटतं संस्कार देताना बालकाची भूमिका आहे. लेखनाच्या पंखात गोळ नाही तुम्हाला काय करावं लागेल? आई-वडिलांनी ही भूमिका खूप महत्त्वाची. म्हणून मी तुझ्या चरणावरती मस्तक ठेवून तुम्हाला जवळजवळची विनंती करते, कुणीही मुलांसाठी बँक बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करू नका. आयुष्यभर येऊन वागताय आणि मुलाला सेटल करून ठेवतात. कशासाठी सेटल करून तुम्हाला कोणी केलं, तुम्ही मला नसेल त्याच्या पंखावर गोळ तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही भूगोल निर्माण करा, त्याच्या मंडळामध्ये घर निर्माण करा, तुम्ही तिथे लाख माळे ही तुमची भूमिका. पालकांनी कसं असावं? पालकांनी धनुष्य असावं. पालकांची भूमिका ही धनुष्याची भूमिका असं म्हटलं जातं. धनुष्य जितका ताणला जावा तेवढा बाण जिंकला जातो. इथं पालक धनुष्य आणि बाण हा आपला पाहिजे आहे मुलगा. आई-वडिलांनी आपली छाती इतकी ताणायची आहे की त्यातून दिलेला बाण आपल्याला काय होतं? काय होतं आपल्याला? बाण तिथं सगळं धनुष्यच पुढं जातो. बाण तिथं बाणाला चालायचंय, धनुष्याला जागीच करायचंय, जागीच थांबायचंय. ही भूमिका बालकांची आहे. आपला बाण तिथंच आहे, धनुष्यच पुढं निघाला. किती लहान करायला मुलांचे म्हणून तुम्ही खूप महत्वाचे. अहो परवा कोणाची परीक्षा होती सर होतं, त्या गेटवरची गर्दी मी पाहिली आणि त्या आयांच्याकडे बघून मला अक्षरशः करायला आलं, खरोखर रडायला आलं. 10:15 पेपर सुरू झाला होता, 9:30 वाजल्यापासून त्या गेटवर उभा होता. मुलगा आतमध्ये गेला, आपण सांगतोय जर बाजूला असता किंवा घरी सांग परीक्षा सुरू झाली आहे पण नाही काय एक्झाम दिला तासाला गेले कॉम्प्युटर खायला म्हणून तुम्ही तिथंच. ओ म्हटलं काय झालं?
परदेशात मेडिकलसाठी काम करतात. आयुष्याची कोणत्याही तुमच्या विचार नाही ती तुम्ही विकताय आणि मुलांच्या शिक्षणाला खर्च करतात. राहतात ती मुली चांगली डिग्री गेली मान्य आहे, ती मोठी डॉक्टर होऊन गेली मान्य आहे. तुमच्या आयुष्याची पुढील त्याचा संघर्ष कसा करणार? उद्या ते मर्सिडीज घ्यायची आहे, तुम्ही तुमचं काय रात्र घरी घेणार आहे का? त्या चालू करिअर ही आतून आलेली गोष्ट आहे. आतून तिला बाहेर सांगणार चालणार आणि जर तसं आतून फुटलं तर त्याचे जीव जन्माला येतो आणि बाहेरून फुटलं तर त्याचं ऑमलेट किंवा भूक. आपण काय करायचं नाही आपण करत. करिअर ही आतून आलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळं बघतोय आपण की घरामध्ये आला त्या मुलाला सरकारच सहा महिन्याच्या मुलाच्या डोळ्यासमोर स्क्रीन आहे. शास्त्र सांगतं की 2 वर्ष मुलाच्या डोळ्यासमोर कुठलीही स्क्रीन येतात ना टीव्हीची ना लॅपटॉपची ना मोबाईलची. का ते वर्ष ते वय त्याचं भविष्य जाणण्याचं वय आहे. ते देखून पडतं घडतं चाकतं हाताला वस्तू कोणाला देतं आम्ही विश्वासाचं ज्ञान करून देतो जाणून करून देतो. या वेळेत मॉडेल मोबाईलवरती चलचित्र काहीतरी मुलाला सांगतं. ते सांगतं मला भूक नाहीये नाही ते खाल्लं पाहिजे 3 वाजले 2 वाजले ते खाल्ला नाही. पहिली लेवल दुसरी लेवल तिसरी लेवल आपल्याला कळलं ना भूक काय आहे. आपल्याला भूकच कळली नाही. आपल्याला ती जाळ असावं त्याचा आहार त्याला कळला नाही. त्याला अन्नाची किंमत कधी कळली का? कळली का त्याला अन्नाची किंमत? नाही कळणार. आणि म्हणून मुलांना किती कळाली याला एक मर्यादा दिवसावर वाटून मिळाली. आईवडिलांना दिवसावरती वाटून मिळाली की या जन्माला येते चिंतनाची दिवसावर आईच्या दिवसावर तुझा बाबाच्या दिवसावर तुझा. निश्चितच या सगळ्या गोष्टीसाठी ती पिढी कारणीभूत नाहीये. कारणीभूत तुमचा माझा जो बालक त्याला रोज मुलाची चुकणार आहे. रोज सांगितलं तर बरोबर करणार. आपली चुकी आपल्याला आपली मला आपण कधी लक्ष देतो सुरुवातीला लक्ष देतच नाही. तो आपला बाळा असतो तो आपला बंद असतो. बाळ मोठ्या उठून सांगतो तो नाचतो ना तो माझा ऐकलं म्हणजे आपण दिदी समोर माझा पिंट्या का नाचतोय पोरं. आपण कशाचा आपल्याला अभिमान वाटतोय कुठली स्वप्न आपण मुलाच्या डोळ्यामध्ये घेतोय आणि म्हणून बिघडल्यानंतर आपण त्याला बघतो आणि मग आपल्यालाही सुद्धा चालत नाही. मग आपण म्हणतो आपण निघायचं नाही. आणि या सगळ्यासाठी आपण संस्कार करणं आम्हाला सांगतात की संस्कार करणं आणि संस्कार होणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. भिन्न गोष्टी आहेत. पण या दोन्हीही गोष्टी माणसाच्या जीवनासाठी जे संस्कार होत नाहीत ते संस्कार हेतू पुरस्कार करावे लागतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला महाग शिक्षण द्या पण शहाण कोणते त्याला घ्यायचं. मंडळी आयुष्याची पुढची खर्च करून तुम्ही त्याला लक्झरी लाईफ द्याल पण त्या लक्झरी लाईफ मध्ये समाधान त्याला शोधायचं आहे. ते तुम्ही नाही देऊ शकणार. ते शहाणपणाने समाधान तुम्ही नाही देऊ शकणार. तुमचा पैसा नाही देऊ शकणार. त्याच्यावर वगैरे संस्कार त्या गोष्टी त्याला विशेषपणे सांगतील. आणि म्हणून मुलांचे मालक काढू मुलांचे पालक मुलांचे प्रेम असतं सतत मुलांना वर्तुळ आणि भूक करणं आणि सतत त्याच्यामध्ये कशाचा तरी मारा करणं त्याला सोडू नका. पूर्ण त्यांच्या आवडी बघा त्यांच्या निवडी बघा त्यांच्या कला बघा. आपल्या मुलाची आवड काय आहे त्याचा निर्दोष काय आहे हे पहा. शिक्षणाच्या संकल्पना थोड्याशा बघा. मुलाला त्याला खेळायला जातो अभ्यास करत नाही त्याला बघा ना आपण खेळायला जातो बरोबर खेळायला अभ्यास करायला जातो. तो मुलगा अभ्यास करायला गोष्टीला आली नाही. तुम्ही सारखं त्याला म्हटलं की तुला इंग्रजी आलं पाहिजे
ना शेतीची आवड असणाऱ्यांना दुसऱ्याची गरज आहे. दुसरं उदाहरण सांगायला लागेल तरी नाही, कुठलेही उदाहरण आपला राज्य देश सोडून आले नाही. सलीमांचा जन्म हा मुंबईचा. कोण म्हणतो मला गाणं म्हणायला आवडतं, कोण म्हणतो मला वाद्य वाजवायला आवडतं, कोण म्हणतो मला संगीत ऐकायला आवडतं, या मुलाला आवडते अंगणावर गेलेले पक्षी पाहणं. घरामध्ये मोठं गाणं आणून तो अंगणामध्ये टाकतो आणि येणाऱ्या पक्ष्यांचं शेकडो पक्ष्यांचं दिवसभर निरीक्षण करतो. हा त्याचा छंद आहे. ही होळी त्यांना आयुष्यामध्ये जपलेली बालपणी त्यांना साथ दिली. आपण पाहतो की ते जागतिक पक्षीशास्त्रज्ञ झाले. विविध देशांमधल्या जर्मन, फ्रान्समधल्या देशांमधल्या पक्षांचाही त्यांनी अभ्यास केला. पण जागतिक कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ झाले. आपली होळी जर दिली तर आपण काय करू शकतो. त्यांना असं पुरस्कार दिले, लायसन्सला सोडवत त्यांना मिळालं, आंध्रप्रदेशात डॉक्टरेट पदवी मिळाली, अशा गोष्टी मिळाल्या. जयंत नागरिक घ्या, कुठले आहेत ते? आपल्या मुलांचे, आपल्या मुलांचे जयंत नागरिक कशाच्या आवडल्या त्यांना? लहानपणापासून आवड आहे आकाशातले चंद्र पाहावं, आकाशातल्या चांदण्या पाहाव्या, आकाशातले तारे पाहावे, सूर्य पाहावा आणि त्याविषयी शेकडो प्रश्न आपल्या वडिलांना विचारावे. वडील मुलांना शास्त्रज्ञ वगैरे संशोधक होते, त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना समर्थन मिळते. आणि एक थोर शास्त्रज्ञ आपल्या कोल्हापूर आपल्या गुरुत्वाकर्षणाचा आविष्काराचा शोध, या जगविख्यात शोधामध्ये सुधारणा करण्याचं काम जयंत नागरिकांनी केलं. ते एवढं मोठं आहे. ज्यावेळी लहान गोळी जगतो आणि म्हणून म्हणजे मुलांची गोळी जाणार त्याचा कळ आहे. त्यांना कशाला आवडायला हे पाहणार. उगं तुम्हाला वाटतं म्हणून त्याला इंजिनियर व्हावं, तुम्हाला वाटतं म्हणून त्याला डॉक्टर व्हावं, ते इतकं जयंत नागरिकांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त, इंदिरा गांधी पुरस्कार प्राप्त, असाच पुरस्कार. एक गोष्ट अहो उंदीर मारायचं औषध सुद्धा गॅरंटी देते. देते गॅरंटी. त्याच्यावर काय लिहिले? एक्सपायरी डेट लिहिली. हे औषध दिल्यानंतर उंदीर मारणारच. आमचं शिक्षण ही तुम्हाला गॅरंटी देते का? शिक्षणाने एक सिद्ध केलंय की ते रोजगार देऊ शकत नाही. बरोबर? अवतीभोवती गावाला बेरोजगारांची संख्या मोजा आणि मला सांगा तुम्ही म्हणता शिक्षण सगळ्यांना रोजगार देतो. शिक्षणाने सिद्ध केलं, त्या व्यवस्थेने सिद्ध केलं की शिक्षण हे रोजगार देऊ शकत नाही. समाजामध्ये या सगळ्या घटना आपण बघतो. या घटना बघितल्यानंतर लक्षात येते की शिक्षण हे गॅरंटी दिलं जातं. गॅरंटी दिली जातं काय? शिकेला मुलगा कार्यक्रम असेल नो गॅरंटी. आणि म्हणून तुम्ही मुलांची गोळी वापरा त्याला त्या दृष्टीने वाढवा. संस्कार काय करतो? संस्कार आपल्याला ओळख तयार होतो, आपली आयडेंटिटी तयार होतो. मी डॉक्टर शोभा देवा हा माझा संस्कार मानण्यास मला लागेल. ही ओळख जर आपल्याला नसेल ना तर आपली अवस्था कशी होते? अत्यंत मानवीय लोकांच्या पद्धतीने बालपणीचे जन्म कुठेही पुरवले असतात. फार बुद्धी झाला असतो. संस्कार जर आपल्याला ओळख निर्माण होते. एक शेतकरी आपल्याला अवकाशाचा शोध लागलेला नाही. ही गोष्ट फार वर्षापूर्वीची आहे. ज्यावेळी आरसा जन्माला आला होता. आरसा माहितीच नाही लोकांना. स्वतःची ओळख नसली तर काम होतं. एक शेतकरी आपल्या रानामध्ये राहतो. संध्याकाळी सांगलेला थकलेल्या थांबलेल्या पावलाने झगझग पावलं थोडा अंतर कापल्यानंतर त्याला वाटेमध्ये सकाळला तुकडा असा सोडतो. तो तुकडा त्याला उचलला आणि आपल्या डोक्याच्या सोड्यात दिसला आणि तो आपल्या नजरेसमोर ठेवला. आता तो आरसा आहे मला माहित होतं. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्हाला
की खुशीचा राज क्या नवरा हा भूतलाचा एकमेव विलंबन जो आपल्या पत्नीला कधी थोडं सांगत तो काय म्हणतो कुछ नहीं वैसे ही खुश हूँ ऐसे ही खुश हूँ कुछ बात नहीं कुछ नहीं हे नवऱ्याचं उत्तर ऐकल्यानंतर तिला ते पटलं ती बायको नवरा शेतामध्ये गेल्यानंतर बायको त्याच्या खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर ती त्याच्या खोलीची उत्साह बसतो त्या खोलीमध्ये काहीतरी आहे जे पाहून मला रोज खुश होतोय मला वाटतं इतकं अगदी झालं नाही तो आणि इतकं खुश का ते तिला कळतं आणि मग ती उत्साह इतकं सुरू करते तिच्या हाताला काही लागत नाही दौडते फुटते त्या बापावर किंवा पलंगावरती जाऊन बसते आणि तो वाटीमध्ये ठेवणारा खोलीला आपल्याला तुकडा तिच्या हाताला तुकडा हातात घेतल्यानंतर पतीप्रमाणे ती आपल्या पलंगावर त्याला पुसते आणि त्याला जसं मंडळी हीच कळा कशी करतात हीच कळा आणि काय म्हणते तिने असं पाहिलं काय म्हणते इस बाजार में तुम देखकर लोग हंसता इस बाजार में तुम देखकर मेरा शौक बराबर लोग हंसता आने लोग सके बायको आपला बदल करायला पोहोचते आणि घरामध्ये चौकशी आता बदल करायला पुढे नवरा दौडून पावला घरापर्यंत आला पहिले बायको त्याच्यावरती प्रत्याक्षरी नजरेला हस्ताक्षरी त्यांनी पहिला कॉल पकडली एका हातात कॉलर आहे दुसऱ्या हातात तो चढवणारा तुकडा काय म्हणते तुम्हें शर्म नहीं आती इस बाजार में तुमको देखकर रोज हंसते हो और मुझे कहते हो मैं वैसे ही खुश हूँ त्याला काय कळलं त्याला काहीच कळलं नवऱ्याला तो शेतातून आला तिला कोण पाहिलं पुन्हा काय तुम्हाला लक्षात येईल तो आपल्या पत्नीला म्हणतो तुम्हाला भीती नाही का पाणी हुआ है अरे इसमें तो मेरा परेशान है रोज की आवाज से बातें करता इसलिए जीवन की अच्छा तो बाजार में से किती वेळी मित्र ओळख जेव्हा आपल्याला असते आपली स्वतःची ओळख द्यावी असते त्यावेळी आपण स्वतःला आपल्याला म्हणतो त्यावेळी आपण स्वतःला बाजारात म्हणतो आणि हा सगळा खेळ स्वतःला आपल्याला दिसतो विनोदाचा भाग जर आपण बाजूला ठेवला तर संस्कार आपल्याला ओळख देतात संस्कार आपल्याला आनंद देतात मुलांच्या बाळाला बाहेर काढायचं तुम्हालाही माणसाचं बालमानस आपल्याला फार मोठा अभ्यास करायचा म्हणतात मुलांच्या खायला बाहेर म्हणजे काय करा अनेक बालकांचं म्हणणं आहे मुलं सांगून पण आपल्याला ऐकूनच नाही आमच्याकडे एका बालक म्हणतात अहो काय सांगायचं तो ऐकतच नाही तो उठून बोलतोय तो मोबाईल पाहतोय टीव्ही पाहतोय मित्रांबरोबर जातोय पार्ट्या करतोय उशिरा घरी येतोय किती त्याला सांगितलं तरी तो ऐकत नाही 10 मिनिटं आईकडे चालले आई वडील दोघं माझ्या
मुलं आईकडे लक्ष देत नाही, आई सगळं घालते, बसते, वर टोपी घालते, सगळे घालते, केस करते. दुसरा दिवस की असणार आई आलेलं का मुली आहे त्याच्या लागणार. दुसरा तिसरा चौथा दिवस गेला आणि पाचव्या दिवशी काय झालं, आईच्या आई मुलं गाव आहेत, ती मग थर्मामीटर खात आहे आणि आईच्या आधी चांगलं सांगायला आई आज खूप फ्री आहे. आपण सगळ्यांनी सगळं लागला पाहिजे. मुलांच्या पायाला आपल्याला उपाय करणार होते. त्याच्या कालांतराची गोष्ट समजून सांगता पाहिजे. तो संस्कार होणार, संस्कार आहे थांबून मागून बसून त्याला होणार नाही. मुलं शिक्षणाचे तास घेऊन संस्कार घडवणे विज्ञानाचे शिक्षण का देतात जमिना मुलं संस्कार आणि म्हणून तुमची भूमिका खूप महत्वाची आहे. तुमच्या मुलांवरती संस्कार घडवताना माझी विनंती आहे, त्यांना संतुष्ट करू द्या, ते करू द्या, ते शिकवू द्या, त्याला वेगळा समजू द्या, तो संघर्ष करायला पुढे त्याची काळजी तुम्ही काय जास्त करू. परमेश्वरानं प्रत्येकाला एक वाट दिली, त्या वाटेवरती चालत फक्त ते थोडं त्याच्यामध्ये निर्माण करा. आणि म्हणून तिला त्याच्यावरती जर प्रत्येक करायला गेला तर मग अशा सांगितल्या पद्धतीने त्याला आपण कठीण पडणार नाही. मुलाला कोणा सांगतो तरी त्याला आवडलं. आई सांगते माझ्या मुलाला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, मी त्याला सचिन तेंडुलकर सारखा बॅट्समन बोलणार. त्याच्यामध्ये जे काय आहे मेबी सचिन तेंडुलकर जी क्षमता असेल त्यातलाही एखाद्या मुलाला असेल ना, तो ओळखा आणि त्याला त्याच्याच वर करा. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला बेस्ट व्हर्जन तयार करा, बेस्ट व्हर्जन, दिस इज युअर सक्सेस. ते तुमचं यश आहे बालकाचं. त्याला पुन्हा सारखं जेवणाच्या कामामध्ये करू नका. त्याची बोली आवड हसत आणि त्या कृतीचे संस्कार तुम्ही त्याला द्या. अलेक्स हॅलेनचं बुक्स नावाची काढून झाले, त्याच्यामध्ये तो लेखक सांगतो की आपली मुलं आपण जाणून विलक्षण बदल आपल्याला भूमिका ती मुलं तुमच्या मुलांना करू द्या. जगणं आणि मरणं, जगणं आणि मरणं या दोघांमध्ये जे उरणं आहे, उरणं ते उरणे पण मुलांना करू द्या. तुम्ही थोडा थांबा, त्यांना सांगू आणि ते पूर्ण मुलांच्या लक्षात यायला पाहिजे. तो महिलाचा दगड असतो, त्या महिलाच्या दगडाच्या छातावरती कोरलेला असतो. इथून 7-8 किलोमीटर, इथून कोणाला 80 किलोमीटर. दगड सोन्याचा जरी असला, महिला दगड सोन्याचा जरी असला, प्रवाशाबरोबर जात नाही, तो तिथंच थांबतो. तो फक्त अंतर राखतो, मागे राहतो. प्रवास फक्त प्रवासाला करायचा असतो. एकट्या येणाऱ्या जन्मात म्हणजे ही भूमिका पालकांची महिला दगड आहे, त्याला फक्त त्याला मागे राखायचं आणि अंतर सांगायचं. त्याला केस काढली तर वेळी हा द्या, सांगा आणि मी तुझ्या सोबत आहे जा, पण मी बोल तुम्ही त्याच्यामध्ये मुलाला सांगा या जगामधला सगळ्यात सुंदर सुगंध अत्तर म्हणजे आपला मामाचा वास जगाला सर्वश्रेष्ठ वाटतं. कपाळाचा खांब असल्यामुळे कपाळाचं नशीबही सुंदर तर ते अजून उजळून दिसतं. हे त्या मुलाला कळू द्या. क्षणाची किंमत त्या मुलाला सांगा. त्या जिल्ह्यानं, या भूमीनं अनेक रत्न भगवाला महाराष्ट्राला दिली. अनेक रत्न जी माणसं, ज्या माणसांना देश आज देशाचं घर म्हणून ओळखतो, ती सगळी रत्नांनी आपल्याला भूमी दिली. जिथे तुमच्या बाळाला जन्म दिला, यशवंतरावजी चव्हाण साहेब, स्वामीला देवराष्ट्राने त्याचा जन्म 1913. बाळांबाळ 1913 स्वामीचं देवराष्ट्र त्यांचं जन्म दिला. काय झालं संरक्षण मंत्री झाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले. हिमालयावरती संकट आल्यानंतर वर्गाकडे खूप यशवंतराव चव्हाणच होणार हा साधना यशवंतराव नावाला सांगलीचा अनुभव साठे ज्यांनी सारा महाराष्ट्र साहित्य महत्त्वपूर्ण तुकाराम बाबासाहेब 3 दिवस शाळेत आले, 3 दिवस शाळेत गेले. पण लोक त्यांचं लेखन, त्यांच्या कविता
त्याचं गणित साहित्य याच्यावर आजही संशोधन करतात. त्याच्या पद्मभूषण असणारा पाटील सुरुवातीला मी सांगितलं पढाई नावाचं जन्मला सातवीपर्यंतचं शिक्षण नाही आतमध्ये गेले पण किती गोष्टी शिकले आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती ठेवलं. सगळी मंडळी आपल्या सांगितले गडी मांडवकर गजानन दिगंबर मांडवकर त्याचा जन्म सांगितला मराठी जनमानसाचा आदरानं नाव ठेवलं. ते देवी आपल्या सांगितले बालगंधर्वांना आखायचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले महाराष्ट्र सांगितले खांडेकर मंगेशकर सारांचा जन्म सांगितला. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय हजारे याचा जन्म सांगितला. एवढं कशाला अचानक माझ्या स्वामीचे कळस कापून आणणारा विठोजीराव चव्हाण सुद्धा आपल्याला सांगितलं. ही सगळी आपली सरकार स्थापन करणारे ही सगळी मौलिक भूमी महाराष्ट्राला देशाला ज्या भूमीत आज तुमचं बाल जन्माला आणि त्यामुळे मला एक गोष्ट प्रकाशन सांगावी लागेल. संस्कार करताना आणि आपण संस्कार घेऊया आणि आपण संस्कार घेऊ आता आपण घेऊया आणि मग मुलांना घेऊया. एक पोरं पाटला पाळा वाळा सॉरी म्हणून पाटील असेल तर मी सोपं नाव म्हणून विचारते. पाटलाचा वाळा पाटील खूप मोठा आहे अंगाने पाटलाला कुठलाही वारस नाहीये वारसच नाही एकटा आम्ही गॅलरीमध्ये बसलाय आणि एक गावाचा मुलगा त्या मुलाच्या संस्कार काही माहितीच नाही तो मुलगा निघाला तुला पाटलाला बघतोय त्याची बसलेल्या आणि त्या पाटलाला म्हणतोय पाटील आता तू मेला तर तुला खाली बसणार कारण वाड्याचा दरवाजा हा खूप छोटा पाटलाला पाटील खाली आले त्या मुलाला पकडलं मुलाला काय तुला संस्कार शिकवले मोठ्या चालत असं होतं. ते मला पाठवलं मुलाला घेतलं आणि आपल्याला तासापर्यंत मुलाला आला कोणी मला काय पाटील काय मुलाला आपण बोलायचं पाटील मला काय होते तू होते पाटील तू निवास तुला खालीच करायचं बाकांना आवडे खुसते पाटील जाऊ दे कशाला म्हणावं तुला तुमच्या प्रश्नाला उत्तर पाहिजे ना मी सांगतो तुम्हाला मेल्यानंतर तुम्हाला कधी वेदना आहे का आहे का कुठली चेतन आहे का काय आवडते काय आवडतं त्याच्या पाठी खाली आला पाठीला पाणी होतं आता पाणी आता संस्कार विस्कार आहे की मोठ्या जीवन त्यालाही हात म्हणतो आणि हे सगळं निश्चितच त्या बापाला तो म्हणला काय म्हणला काय झालं पाठीला पोराला नातवाला किती वेळ झाला तुम्ही दाबून ठेवलंय त्याचं काय म्हणा पाठीला आपण म्हणून मेला तुला खाली कसं न्यायचं तुझं विरोध करते की तुझं हातपाळाला मला जाऊ दे बाबू लेकरं किती त्याला काय जा कशाला तुम्हाला वारस आहे का कुणी वारस नाही कुणी वारस नाही कशाला खाली आणायचं आणि कशाला अडचण नाही गॅस वाया देऊ आया जे पालकांना नाही ते मुलांना विकास नाही आणि मुलांनी आया पालकांना आपण घेऊया आणि मग मुलांच्या बहिणीचा विचार करू मग मुलांच्या संस्कारांचा विचार करू आज पालकांना ठीक आहे मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटतं. ते सगळं फेसबुकमध्ये सगळं सोशल मीडिया मोबाईल हे एका शब्दावरती एक दिवसाची राष्ट्रीय चर्चास्पद होऊ शकतो आणि म्हणून ह्या साऱ्याचं भान आपण ठेवा आणि या बाळीला चांगले संस्कार कारण
की आपण काय म्हणतात मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगलं गौरव पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक असणारं पोषक वातावरण तयार करायला पाहिजे कुटुंबामध्ये. आपण काय ठरवले मुलांना द्वेष, मत्सर, मतभेद हे सगळं मुलांना आपण ठरवलं. मुलाला जगण्यासाठी प्रेम वापरली पाहिजे, शिवाय तो आपण जपाय का त्याचा विचार आपण करायला नको. जवळपास तिला 6.5 तास तुम्हाला ऐकतात मला सहन करतात असं म्हणतात. व्याख्यान एका तासाला असतं, कीर्तन हे 2 तासाला असतं, चित्रपट 3 तासाला असतं, तमाशा 4 तासाला असतं आणि गोंधळ मार्गाने ओळखणार याची काळजी निश्चित पाहिजे. एका मोठ्या माणसाला कळवणार गेलं तर मॅडम मुलांमध्ये ओळख करून दिली की मॅडमचा विषय भूगोल म्हणताना मार्गाने करतो. कारण ते सुंदर वगैरे माझ्या समोर आहे निश्चितपणे भूगोलाच्या अभ्यासकाला आठवणाऱ्याला बोलवणे म्हणजे काहीतरी करू शकतो. पण ते झालंच तुमच्या रंगामध्ये सहयोगाने तुम्हाला बोलण्याची संधी दिली. एक विचार म्हणून मला ते तुमच्या उद्यापर्यंत जाऊन पोहोचले असं मी समजते. आणि सगळीकडे गेली बाबांचे खूप खूप आभार. रमणीचे सासू लग्नाची उद्योग केला त्यांच्यामुळे हा योग होऊन आला, स्वामींच्यामुळे हा योग होऊन आला. त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मला सर्वांनी शांतपणाने ऐकलं त्याबद्दल आपल्यालाही खूप धन्यवाद देतो. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. संस्कार ही कोणी खरेदी करणारी गोष्ट नाही तर ती